तसेच प्रतापगड उत्सव समितीला सदस्य आहेत पण नेहमी सहकार्य करणारे आमचे पंडित दादा मोडक, विनायक काका सणस, नगरसेवक नकाते साहेब, हंबीरराव मोहितेंचे वंशज करणसिंह मोहिते आणि वॉर या पुस्तकाचे प्रकाशक श्री गायकवाड साहेब, प्रतापगड उत्सव समितीचे सर्व सदस्य, आपण सर्व इथं व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व हिंदू बांधव, आपणा सर्वांना जय शिवराय. शिवप्रताप दिन म्हणजेच अफजल खान वधाचा आनंदोत्सव. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मदृष्ट्या देवदृष्ट्या कपटी अफजल खानाला टाराटारा फाडला तो दिवस म्हणजेच शिवप्रताप दिन. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी फाडला आणि गाडला त्या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं पराक्रमाचं प्रतीक म्हणून तिथं शिल्प उभं राहणार आहे आणि ते शिल्प उभं राहत आहे याचं सार श्रेय प्रतापगड उत्सव समिती आणि महाराष्ट्रातील तमाम हिंदुवादी कार्यकर्त्यांना जातं. कारण आत्ता मागील 30 वर्षापूर्वी परिस्थिती खूप वेगळी होती. 30 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी मेलेला अफजल खानाची पिलावळ या 30 वर्षापूर्वी पुन्हा जन्माला आली आणि अफजल खान मेमोरियल ट्रस्ट या नावावर त्यांनी संस्था सुरू केली. ती संस्था सुरू झाल्यानंतर हळूहळू त्या संस्थेने त्यांची पाळेमुळे मजबूत करायला सुरुवात केली. त्यांनी अफजल खान मेमोरियल ट्रस्ट सुरुवात केल्यानंतरनं फक्त तिथे कबर होती पण त्या कबरीभोवताली बांधकाम नव्हतं किंवा तिथली पूजा अर्चा होत नव्हती. पण ते ट्रस्ट झाल्यानंतर त्या थडग्याची त्या कबरीची रोज पूजा होऊ लागली. ती पूजा करण्यासाठी तिथं मुल्ला मौलवींची नियुक्ती करण्यात आली. त्या पूजा अर्चेसाठी तिथे जी जाळी असते ती मुंबईवरून येऊ लागली ST ने आणि तिथे म्हणजे तो प्रतापगड आहे का भविष्यामध्ये अफजलगड झाला असता त्याचा. आणि तिथं मग त्या अफजल खानाचा दरवर्षी उरूस भरू लागला. आपल्यातली जी लोक जातात ती लोक सुद्धा उरसाला जाऊ लागली. त्या ज्यावेळेस उरूस भरत होता तर तिथले ते जे वन अधिकारी असतात ते काय जणू काय त्यांच्या आईचा भाऊच येतो असं समजून ते तिथं त्याला त्याच्या पालखीला खांदा द्यायला जायचे. म्हणजे अशा आपलेच लोक हरामी असतात. मागील 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही तिथं प्रतापगड उत्सव समितीचा एक बोर्ड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पराक्रमाचं शौर्य त्यांचा इतिहास सांगणारा बोर्ड आम्ही 2 वर्षापूर्वी लावायला गेलो होतो. तर तो बोर्ड ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी पाऊस झाला प्रचंड वाऱ्यामध्ये तो बोर्ड वाकला. 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही तो बोर्ड लावायला गेलो त्यावेळेस तिथला एक म्हणजे वनपाल असेल तो आला. तो आम्हाला म्हणला नाही तुम्ही परवानगी घेतली नाही. तू अहो म्हणलं बोर्ड तो 2 वर्षापूर्वीच आहे. आधी जुना बोर्ड आहे तो 20 वर्ष झाली तो बोर्ड आहे पण आता तो खराब झालाय म्हणून बदलतोय. तर त्यांनी परवानगी घ्यायला लावली. पण जेव्हा तिथं त्या 9 अनाधिकृत खोल्या बांधल्या गेल्या तिथं उरूस भरत होता तेव्हा ह्यांचे डोळे ह्यांनी झाकून घेतले होते. आपलेच काय हिंदू लोक नालायक असतात जे त्यांचे तळवे चाटण्याचं काम करतात. ज्यावेळेस ही बाब विजयाताई भोसले मिलिंद भाऊ ऐगबोटे यांच्या निदर्शनास आली हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांना सांगू लागले की असा प्रकार वरती होतोय आणि यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्यावेळेस विजयाताईंनी विविध भागातील कार्यकर्ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमा केले. त्यामध्ये भोर असेल, पुणे असेल, सातारा असेल, वाई असेल, फलटण असेल सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलं आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले. आंदोलनं झाली. आंदोलनाचा भाग असा झाला की त्यामध्ये मग त्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रतापगड उत्सव समितीची स्थापना झाली. प्रतापगड उत्सव समितीची स्थापना झाल्यानंतर 1994 साली पहिला शिवप्रताप दिन वरती प्रतापगडवर झाला. त्यानंतर ते अनधिकृत बांधकाम पाडावं म्हणून प्रत्येक वेळोवेळी आंदोलनं झाली. आंदोलनं झाल्यानंतर 2000 साली अफजल खान मेमोरियल ट्रस्ट ज्यावेळेस केस आपण कोर्टामध्ये केली आपण एका वेळेस रस्त्यावर पण आंदोलन करत होतो आणि न्यायालयात पण लढाई लढत होतो. 2000 साली अफजल खान मेमोरियल ट्रस्ट बरखास्त करण्यात आली. त्यानंतर आपल्याला वरती कार्यक्रम करायला बंदी आली की प्रशासनाला भीती वाटू लागली की आता हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्याच्या भोवतालचं बांधकाम पाडतायत का काय. त्यामुळे वरती कार्यक्रम करायला आपल्याला बंदी करण्यात आली. हा कार्यक्रम नंतर मध्ये आपण वाईमध्ये सुरू केला. 13/9/2007 साली न्यायालयानं ते अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावं असा आदेश दिला. तरी सुद्धा
राज्य सरकारने त्यावेळी जे काय सरकार होतं त्यांनी ते पाडण्याचे आदेश देऊन सुद्धा त्या आदेशाला केराची टोपी दाखवली. पुन्हा आपण उच्च न्यायालयात गेलो 2009 साली, पुन्हा आदेश दिला की ते बांधकाम पाडण्यात यावं, तेव्हा सुद्धा त्या आदेशाला केराची टोपी दाखवण्यात आली. त्यानंतर मागील 2 वर्षापूर्वी त्यानंतर परत 2012ला आदेश देण्यात आला. तेव्हा तर कोर्टानं असा जाब विचारला की हे जे वन खातं आहे, ज्यांना आदेश देऊन हे बांधकाम पाडत नाही त्यांना मग आता काय वनात पाठवायचं का? तेव्हा सुद्धा पाडण्यात आलं नाही. पण 2 वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदेंनी ते धाडस दाखवलं आणि रातोरात ते कबरीभोवताचं बांधकाम भुईसपाट केलं. मी प्रतापगड उत्सव समितीच्या वतीनं पुनश्च एकदा, तेव्हा आम्ही एकदा त्यांचं अभिनंदन केलेलं, लेखी पत्र पाठवून अभिनंदन केलं होतं. मी पुन्हा तुम्हा सर्वांच्या साक्षीनं पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो. असंच त्यांच्या हातून हिंदू धर्माचं कार्य हो ही सदिच्छा व्यक्त करतो. प्रतापगड उत्सव समितीला जवळजवळ 28 वर्ष झालीत. या 28 वर्षामध्ये प्रतापगड उत्सव समिती अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. हे काम करत असताना न्यायालयामध्ये ज्यावेळेस लढत होतो त्यावेळेस पोलीस प्रशासन असेल, पत्रकार बांधव असेल, महसूल विभाग असेल आणि आमचे हिंदुवादी कार्यकर्ते असतील, या सर्वांनी प्रचंड सहकार्य केलं. मी त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. आणि या सर्वांमध्ये सगळ्यात मोलाचं सहकार्य जर करून केलं असेल तर जे काही आमचे देणगीदार आहेत त्या सर्व देणगीदारांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांच्या माध्यमातूनच हे असे कार्यक्रम होत असतात. मी यापुढेही आपली अशीच साथ आम्हाला राहील ही अशी आशा बाळगतो. अफजल खान जरी त्यावेळी मारला गेला असला, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मावर आलेलं संकट, स्वराज्यावर आलेलं संकट त्यावेळेस गाडलं, पण त्याची पिलावळ अजूनही जिवंत आहे. त्याची पिलावळ जिवंत आहे. अजमल कसाबच्या रूपात त्याची पिलावळ जिवंत आहे. त्यानंतर त्या आफताबच्या रूपात जिवंत आहे, रजा अकॅडमीच्या रूपात जिवंत आहे, ओवेसीच्या रूपात जिवंत आहे. ही जिवंत होतच राहणार आहेत. ही का जिवंत होतात तर आपण जातीमध्ये विभागलोय, जाती विभागलोय. हिंदू म्हणून आपण एक होत नाही, मुस्लिम म्हणून हे एक होतात. आपण त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये पण विविध जाती आहेत, पण ते ज्यावेळेस मुस्लिम समाजावर येतं त्यावेळेस ते एक होतात. पण आपण जातीमध्ये विभागलोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं. 40 दिवस त्यांनी अनन्वित त्यांच्यावर अत्याचार सहन केले, पण त्यांनी धर्म स्वीकारला नाही. त्यांनी मरण पत्करलं, ते धर्मवीर झाले. आपण आपल्या धर्माविषयी आपल्याला आस्था असली पाहिजे, आपल्या देवांवरती आपली श्रद्धा असली पाहिजे. आपल्यातली लोक त्या शिवपूरच्या दर्ग्याला जातात, हाजी अलीला जातात. म्हणजे हे काय झालं की आपल्या घरात बाप असताना शेजाऱ्याला बाप म्हणण्यासारखं आहे. असं नाही झालं पाहिजे. खरं तर बोलायचं भरपूर आहे, पण आधीच काही तांत्रिक गोष्टीमुळे कार्यक्रमाला उशीर झाला होता. आलेल्या पाहुण्यांचं मी